जय शिवराय. आपण पाहताय महाराष्ट्रात आणि स्पेशली मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात लाखोनं नोंदी सापडत आहेत. लोकांना सर्टिफिकेट वाटप होत आहेत. परंतु या सगळ्यामध्ये लातूर जिल्हाच का पोरका झालाय? लातूर जिल्ह्यातला कोणी वाली नाही का? लातूर जिल्ह्यातील मोठे नेते, सर्व पक्षाचे मोठे नेते, आमदार, खासदार, पुढारी काय करत आहेत? लातूर जिल्ह्याला 2 मंत्री मिळालेले आहेत. एक पालकमंत्री स्वतः राजे आहेत आणि दुसरे बाबासाहेब पाटील. हे काय करत आहेत? 6 आमदार आहेत, त्यातले 4 मराठा आमदार आहेत. हे काय करत आहेत? आणि राहिलेले 2 आमदार रमेश कराड आणि बनसोडे साहेब यांनाही मराठ्यांनी मतदान दिलेलं आहे ना. या मराठ्यांचा वाली कोण आहे लातूर जिल्ह्यामध्ये? आज लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब मराठा नोंदी हुडकण्यासाठी चक्रा हाणतोय आणि याला अधिकारी कसलेही 2-2 दिवस अधिकारी भेटत नाहीत. भेटलं तर समाधानकारक उत्तर देत नाहीत, मार्गदर्शन व्यवस्थित करत नाहीत. मागितलेल्या नोंदी 10-10 हेलपाटे मागायला लावतायत आणि व्यवस्थितरित्या देत नाहीयेत. शेवटी प्रत्येक मराठा समाजाचा माणूस नोंदी हुडकतोय आणि कंटाळून शेवटी म्हणतोय आरक्षण नाही, घरी बसलेलं परवडलं. कारण त्याला एवढं इरिटेट केलं जातं, एवढा त्रास दिला जातोय प्रशासकीय लेवलवर. आणि या प्रशासनाला बोलणारा कोण नेता आहे? कोणता आमदार, खासदार, मंत्री आहे? लातूर जिल्ह्यात एवढा दुष्काळ का पडलाय नोंदीचा? फक्त 984 नोंदी सापडलेल्या आहेत आणि 2000च्या जवळ सर्टिफिकेट वाटप झालेले आहेत. आणि हे जर बाकी जिल्हा आणि महाराष्ट्राचा विचार केला तर हे निवळ लातूर जिल्हा मराठ्यांना पोरका झालेला आहे. माझी विनंती आहे आमदार, खासदार, या सर्व पुढाऱ्यांना, सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांना की जरा लक्ष घाला. मराठा बांधवांसाठी नोंदी हुडकण्यासाठी प्रयत्न करा. अधिकाऱ्यांना जाब विचारा, सहकार्य करायला सांगा, मार्गदर्शन करायला सांगा. ही विनंती आहे. जय शिवराय.